Hi students, myself Mrs. Sushma Sangle. Now we are going to learn speaking English ग्रामर. आता आपल्या ह्याच्यामध्ये स्पीकिंग इंग्लिश मध्ये ग्रामर चालू आहे. अगदी अतिशय म्हणजे सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला ग्रामर विथ हाऊ वी हॅव टू स्पीक इन इंग्लिश हे मी तुम्हाला काय करत आहे दाखवत आहे. तर आजचा जो लेक्चर आहे 5th to 8th स्टँडर्डच्या मुलांच्यासाठी ह्याच्यामध्ये मी तुम्हाला काही चार्ट दाखवणार आहे. अँड आय विल शो यू चार्ट अँड यू हॅव टू अंडरस्टँड हाऊ टू मेक दिस सेंटेन्सेस. दिस इज पास्ट प्रेझेंट प्रेझेंट पास्ट फ्युचर मधली सेंटेन्सेस कशी वापरायची आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला आता चार्ट दाखवणारच आहे, तुमच्या ते लक्षात येईल. सो ध्येय अकॅडमी तर्फे आपण ही फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपण घेत आहात. त्याचबरोबर आमच्या आय एम विनर ही परीक्षा सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम सुद्धा आमची आता उपलब्ध आहे 1ली ते 8वीच्या मुलांसाठी. ह्याच्यामध्ये मराठी सेमी आणि इंग्रजी माध्यम सुद्धा आमचं उपलब्ध आहे. बऱ्याच मुलांनी याचा लाभ घ्या. ह्याच्यामध्ये वी आर गोइंग टू गिव्ह यू ऑनलाईन क्लासेस, फ्री ऑनलाईन क्लासेस, फ्री ऑनलाईन टेस्ट, फ्री गाईडलाईन्स, ऑल्सो फ्री गाईड सुद्धा करणारा शिक्षक सुद्धा तुम्हाला करणार आहेत. त्यामुळे भरपूर मुलांनी याचा लाभ घ्या आणि तुम्ही काय करू शकता याच्यामध्ये परीक्षा देऊन अतिशय चांगल्या प्रकारे मार्क मिळवू शकता. ओके स्टुडंट्स, नाऊ आय विल शो यू चार्ट दॅट हे तुमच्यासाठी काय आहे इम्पॉर्टंट आहे. Okay, this is professional phrases. Now I am telling you how to use professional phrases in English grammar. Here is I and in means at, on means वर, at means कडे, by म्हणजे बाच्यापासून च्याबद्दल. ओके, मग then how we have to use these professional phrases in English. So here is some phrases in time म्हणजे टायमिंग मध्ये. ओके, इन डिमांड डिमांड मध्ये आपण डिमांड मागू शकतो. इन फोकस ऑफ आपण ज्याच्यावर फोकस करतो त्यामध्ये. ओके, इन अप्रोअर, इन आन्सर टू, इन एशियन पेशन ऑफ, देन इन एरियर्स, इन डेंजर, इन डेप्थ, इन डिसलाइन, इन डिफेन्स ऑफ, इन डिटेल्स, इन disgrace, in disguise, in fact. So here are so many phrases with the help of in. ह्या इनचा वापर करून इथं तुम्हाला फ्रेजेस द्या दिलेल्या आहेत त्या कशा वापरायच्या हे पण सांगितलेलं आहे. इन टाइम वी हॅव टू रीच द ऑफिस. टायमिंग मध्ये आपल्याला काय करायचं ऑफिस मध्ये पोहोचायचं आहे. देन सेकंड इन डिमांड, दे आर इन माय डिमांड म्हणजे जे मागणी करतो त्यामध्ये ते आम्हाला काय करतात. फोकस इन ऑफ युअर स्टडी, तुम्ही तुमच्या स्टडीमध्ये फोकस करा. आता ऑन, ओ एन ऑन मीन्स आता इथं वर होतो ऑन वॉच, द वॉच इज ऑन वॉच किंवा ऑन शेड्यूल. यू आर कम ऑन शेड्यूल, बरोबर तुम्ही तुमच्या शेड्यूल प्रमाणे येऊ शकता. आफ्टर दॅट ऑन द रेकॉर्ड, ऑन द रोड, ह्याच्यामध्ये ऑन नंतर द हे काय वापरलेलं आर्टिकल यूज केलेलं आहे बघा. ऑन द रोड, ऑन द ऑथ, ऑन पेन ऑफ, ऑन द एअर, काइट इज फ्लाइंग. अशा प्रकारे आपण ह्याच्यामध्ये सेंटेन्सेस करू शकतो. मग हे आपले प्रोफेशनल फ्रेजेस आहेत. ऑन अ डायट, आय एम ऑन अ डायट, मी डायटवर आहे. ऑन अ जर्नी, मी आता म्हणजे प्रवासाला चाललेलो आहे. ऑन द वे सुद्धा आपण म्हणतो की नाही ऑन अ जर्नी. ऑन अ ट्रिप, ऑन अ लार्ज स्केल, ह्याच्यामध्ये बरेच असे एक्झाम्पल आहेत जे प्रोफेशनल ऑन द्वारे आपण काय करू शकतो 5th to 8th स्टँडर्डच्या मुलांना उपयोगाचा आहे. नेक्स्ट स्टुडंट्स, ऑन अकाउंट ऑफ, त्याच्यानंतर ऑन बेल, ऑन बिहाफ ऑफ द मीटिंग विल बी अरेंज्ड. असं आपण काय करतो बरीच वाक्य आपण बघितलेलं असो ती आपले प्रोफेशनल फ्रेजेस असतात. आता व्हॉट इज मीन बाय फ्रेजेस, फ्रेजेस म्हणजे एक प्रकारचे वाक्यप्रचार आपण मराठीमध्ये इथं आपण वापर करतो. ओके, देन ॲट, ॲट मीन्स व्हॉट, ह्याच्यामध्ये ॲटचा वापर कशासाठी होतो तर ॲट हाय स्पीड, हाय स्पीड मध्ये ॲटचा वापर होतो. ॲट रिस्क, ॲट वन साइड, यू आर
ॲट वन साइड, एका बाजूला तुम्ही व्हा, अशा प्रकारे आपण म्हणू शकतो. त्याच्यानंतर ॲट वन टाइम, ॲट वन टाइम, ॲट अ डिस्टन्स. ॲटचा वापर हा महत्वाचा आहे. ॲट अ लॉस, ॲट अ प्राइस, ॲट अ रेट ऑफ, त्याच्या आफ्टर दॅट ॲट अ लार्ज, ॲट अ इश्यू, ॲट लेंथ, ॲट अ डिस्काउंट. देर आर सो मेनी फ्रेजेस दॅट युजिंग ऑफ ॲट इन द वर्ड्स. एका वर्ड मध्ये भरपूर प्रमाणात फ्रेजेस वापरलेल्या काय आहे तिथं फ्रेजेस आहेत. ॲट द एंड ऑफ द स्टोरी, आपण म्हणतो ॲट द एंड ऑफ द स्टोरी द क्रो वॉज व्हेरी हॅपी. स्टोरीच्या एंड मध्ये कावळा कसा होता, खूप हॅपी होता. ॲट द एंड ऑफ द स्टोरी द क्रो वॉज सो हॅपी. ॲट लॉस, ॲट द लॉ एप, ॲट द प्राइस, त्याच्यानंतर ॲट रेट ऑफ, ॲट इश्यूज, ॲट लार्ज, ॲट लिस्ट, ॲट लेंथ. आता म्हणतो ॲट लिस्ट गिव्ह मी वन चान्स, असं आपण नेहमी वाक्य होतं, ॲट लिस्ट गिव्ह मी वन चान्स. म्हणजे एखाद्याकडे आपल्याला फोकस जर करायचा, ॲट लिस्ट वन चान्स गिव्ह मी, म्हणजे मला एक चान्स द्या. तो एक फोकस आपल्याला तिथं काय करायचा आहे याच्यामध्ये दाखवण्यासाठी ॲटचा वापर करतात. सो हिअर इज द फ्रेजेस ऑफ युजिंग ॲट वर्ड. ओके. बाय, आय कम्प्लिटेड माय जॉब. आता ह्याच्यामध्ये बाय लॉ, बाय नेचर. ओके. वी गेव सो मेनी थिंग्स बाय नेचर. नेचर कडून आपल्याला बऱ्याच गोष्टी काय करतात मिळतात. बाय फार, बाय डिझाईन. दिस ड्रेस इज डिझाइनड बाय मिस्टर कौशिक. म्हणजे बाय डिझाईन, कुणीही केलेलं आहे ते बाय डिझाईन. ओके. नेक्स्ट, बाय चान्स. बाय चान्स आय गॉट द फर्स्ट रँक. बाय चान्स आय गॉट द फर्स्ट रँक. बाय चान्स आय लूज इट. म्हणजे हे वाक्य कशी वापरलेली आहे, त्याच्या पुढे मागे आपण सेंटेन्सेस कशी लावू शकतो. नाउ आय विल टीच यू. बाय लक, बाय लक आय गॉट फर्स्ट नंबर. बाय लक आय गॉट फर्स्ट नंबर. By accident, by air, by sea, by land, by all account, by all means, by any standard, by appointment. त्याच्यानंतर by check, by coincident, by courtesy of, by design, by dint of, by far, by force, by hand. ओके. अशा प्रकारे बरेच प्रोफेशनल फ्रेजेस आपण काय करू शकतो, यूज करतो. आलं लक्षात. देन नेक्स्ट, आता ह्याच्यानंतर नेक्स्ट पेज आहे आपल्याला, तुम्हाला ते पण आम्ही शेअर करणार आहे. लुक हिअर. हा, आता हे आपण ज्या पेजेस बघितल्या ह्याच्यामध्ये अजून एक पेजेस आहे, ते तुम्हाला मला शेअर करायचं आहे. ओके. आता हे प्रेझेंट, पास्ट आणि फ्युचर हे सुद्धा अजून एकदा तुम्हाला मी टीच करणार आहे. प्रेझेंट मध्ये काय आहे, आताच्या वेळेला आपण स्वतःबद्दल काय वापरू शकतो. आपलं हे प्रोनाउन्स आता इथे आलेलं आहे. पास्ट मध्ये काय वापरता येतं आणि फ्युचर मध्ये आपण काय वापरू शकतो ह्याचं काय दिलेलं आहे, इथं आराखडा दिलेला आहे. ओके. प्रेझेंट मध्ये बघा, आय एम अ बॉय. ओके. प्रेझेंट मध्ये आय एम अ बॉय, मी मुलगा आहे. आय एम गोइंग टू स्कूल, मी शाळेला जात आहे. देन इन एव्हरी आय डू माय वर्क डेली, मी माझं वर्क हे डेली नेहमी कम्प्लीट करतो. आय हॅव अ बुक, आय हॅव अ न्यू बुक, माझ्याजवळ एक नवीन पुस्तक आहे. त्याच्यानंतर आय सॉ, त्याच्यानंतर आय आय वॉज येत नाही, आय मीट. ओके. आय मीट वन पर्सन. त्याच्यानंतर आय रन, मी पळतो. आय रन फास्ट, मी जोरात पळतो. म्हणजे व्हेरी सिम्पल प्रेझेंट. जो आता विच द ऍक्शन्स दॅट वी आर डुईंग नाऊ ओनली, आता ज्या आपण क्रिया करतो आहोत त्याबद्दल हे प्रेझेंट वाक्यामध्ये दिलेले शब्द आहेत. आता नेक्स्ट, आय रन, आय इट अ मँगो, मी आंबा खातो. देन पास्ट म्हणजे काय आहे, याच्यामध्ये होऊन गेलेला काळ असतो. द टाइम इज ऑन द पास्ट. ओके. आय वॉज वॉकिंग ऑन द रोड, मी रस्त्यावरून चालत होतो. आय डिड माय वर्क, माझे काम पूर्ण केले. आय हॅड माय टिफिन, मी माझा टिफिन पूर्ण केला. आय प्लेड विथ माय फ्रेंड्स, मी माझ्या मित्रांबरोबर खेळत होतो. त्याच्यानंतर आय सेड टू माय मदर, मी माझ्या आईला सांगितले होते. आय वॉच्ड टीव्ही, मी टीव्ही पाहिला होता. आय वॉच, आता इथं आय मेट, मी मित्राला भेटलो.
आता त्याच्यानंतर आय रन, तर मी पळालो. आय एट, आता आय रन, आता ह्याच्यामध्ये रन रन रनच होते ह्याच्यामध्ये. ओके. आता आय एट, मी खाल्ले. आय एट सम बिस्किट्स, मी बिस्किट खाल्ली. दॅट ऍक्शन इज कम्प्लिटेड, म्हणजे ती ऍक्शन कम्प्लीट झालेली असते आपल्या ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर फ्युचरमध्ये बघा, फ्युचर म्हणजे भविष्यकाळ. मीन्स दॅट इन्सिडंट्स हॅड हॅपन्ड टुमॉरो ऑर डे आफ्टर. एखादी ऍक्शन उद्या किंवा परवानंतर जी घडत आहे त्याला आपण फ्युचर टेन्स मध्ये म्हणतो. ओके. देन नेक्स्ट, आय विल बी ऑन द ग्राउंड, मी एखाद्या ग्राउंडवर असेल. आय विल डू इट नाव, मी आता ते पूर्ण करेन. मीन्स दिस कम्प्लिटेड सेंटेन्स इज नॉट कम्प्लिटेड. ओके. आय विल प्ले विथ माय फ्रेंड, मी माझ्या मित्रांच्या बरोबर खेळीन. आय विल सी यू अगेन, मी तुला परत पुन्हा भेटेन. आय विल से यू आफ्टर सम टाइम, मी तुला त्याच्यानंतर काय करेन सांगेन. आय विल वॉच दिस मॅटर, आय विल वॉच दिस मॅटर आफ्टर, मी नंतर त्यांचा मॅटर काय करेन सॉल्व्ह करेन. आय विल मीट, मी त्याला नंतर भेटेन. आय विल रन, मी पळेन. आय विल ईट, मी खाईन. मी उठेन, झोपेन, पळेन, खाईन. मीन्स दीज आर दी words indicate the future tense. Okay, these words are indicate the future tense. हे सगळे वर्ड्स आहेत ते काय करतात, फ्युचर टेन्स आपल्याला फोकस करतात. आलं लक्षात सगळ्यांच्या? विल बी, विल मीट, विल ईट, आता हे सगळे काय झालेले आहे तुम्हाला एक शॉर्ट मध्ये एक थोडस म्हणजे अंडरस्टँडिंग व्हावं, तुम्हाला समजावे की कशा पद्धतीने असतात, म्हणून आज तुम्हाला काय सांगितलेलं आहे हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट. ओके, नेक्स्ट सी. Next page I will show you here prepositions. Okay, prepositions on, in, at. डेज अँड डेट साठी आपले कुठले प्रेपोजिशन्स वापरतो, डेज आणि डेट साठी. इथं दिलेलं आहे बघा, हिअर इज माय कर्सर. ऑन ट्यूसडे, जर डेट असेल, डे असेल तर सांगायचं असं ऑन ट्यूसडे आवर मीटिंग विल बी स्टार्ट. आपली स्टार्ट ऑन ट्यूसडेला, मंगळवारी आपली मीटिंग स्टार्ट होईल. ऑन सॅटर्डे मीटिंग विल बी फिनिश्ड, आणि सॅटर्डेला ती का विल फिनिश होईल. ऑन 5 एप्रिल माय बर्थडे, ऑन 5 एप्रिल माय बर्थडे, 5 एप्रिलला माझा बर्थडे आहे. आता ऑन 12 मार्च 2009, ऑन 12 मार्च 2009 इट्स वॉज अ ग्रेट डे, तो एक चांगला दिवस होता. ओके. ऑन संडे मॉर्निंग्स वी हॅव टू प्ले विथ फ्रेंड्स. ओके. ऑन माय बर्थडे आय विल गिव्ह यू सम सरप्राईज, म्हणजे मी माझ्या बर्थडे दिवशी तुम्हाला काय करणार आहे, सरप्राईज देणार आहे. किंवा ऑन माय बर्थडे आय विल कॉल यू, मी माझ्या बर्थडे दिवशी तुला मी काय करेन, बोलवेन. सो दिस इज द युजेस ऑफ ऑन. ओके, विथ द हेल्प ऑफ प्रेपोजिशन. देन नेक्स्ट, लॉंगर पिरियड ज्यावेळी असेल, एखादा लांब म्हणजे आता हे ऑन आहे, हे डेट आणि डेट सत्य आहे आता पुरतं, किंवा नंतरचं वापरायचं असेल तर या दिवशी. बट लॉंगर पिरियड असेल म्हणजे जास्त काळाचा जर वापर आपल्याला इथे दाखवायचा असेल, दॅट टाइम वी हॅव टू यूज इन. मीन्स वॉट, इन 2010 द मॅच वॉज सो ग्रेट, म्हणजे काळा लॉंगर पिरियड इथं दाखवलाय की नाही. टुडे इज 2024, आता हा चालू आहे. आता ह्याचा काळ कुठला दाखवलेला आहे, इन 2010. In 18th century, there was a great Maharaja. In 1960, there was a great Maharaja of Chhatrapati Shivaji Maharaj. आता बघा, इन द नेक्स्ट सेंचुरी, आता भरपूर पुढचा काळ आपल्याला दाखवा. इन नेक्स्ट सेंचुरी इंडिया विल बी विन द वर्ल्ड कप. अशा प्रकारे आपण ह्याची वाक्य करू शकतो. In the ice age, in the February, in the middle ages.
याच्यामध्ये इन मिडल एजेस वी आर व्हेरी एशियंट टाइम, असं म्हणजे काही पण वाक्य तुम्ही त्याच्यामध्ये जी सूट होतात ती घालू शकता. त्याच्यानंतर ॲट म्हणजे द टाइम ऑफ द डे. आता टाइमचा डे चालू करण्यासाठी ॲटचा वापर करतात. ॲट सनसेट, ॲट सनराईज म्हणजे ॲट सनसेट, सनसेटच्या दिवशी, ॲट सनराईज. आपण म्हणतो की वी हॅव टू रीच ॲट सनसेट, सनसेटच्या वेळेला आपल्याला तिथं पोहोचलं पाहिजे. ॲट सनराईज, सनराईज सुद्धा. अँड ॲट बेड टाईम, दिस इज अवर बेड टाईम. ॲट नून, ॲट डिनर टाईम, ॲट मिड नाईट, ॲट 11:30 PM. ॲट 11:30 PM ला आपण काय करायचं आहे, याच्यामध्ये अशा प्रकारे प्रेपोजिशन कशाला ॲट इन आणि ऑन वापरता येतात हे आज आपण इथं शिकलो आहोत. ओके स्टुडंट्स, आता नेक्स्ट बघा याच्यामध्ये, दिस इज अ फ्लावर, दिस इज अ पार्ट ऑफ फ्लावर, दिस इज द जस्मिन, आपण ह्याला म्हणतो ते पेटल्स आहे, ह्याच्यामध्ये हा फ्लावर आहे. हा ह्याच्यामध्ये सो मेनी पार्ट्स ऑफ दिस फ्लावर, दॅट इज ओरी, स्टीम, फ्लेक्स, पेटल, फिलामेंट, ह्या दोन्हीला म्हणून अँथर, स्टॅमिन आपण म्हणतो. त्यानंतर ह्याला जे म्हणतो ते स्टायलिन, स्टिग्मा अँड पेस्टिन. ओके, दिस इज ऑल्सो यू हॅव टू नो the parts of the flower. Okay, the parts of the hibiscus, this flower's name is hibiscus. So this part from here to here, this part is known as the pistil. Then this part is ovary, this part is stem. Okay, this part is stem, this is calyx. हे पेटल, पेटल मीन्स कळ्या, पाकळ्या, पाकळ्या. Then anther, filament. Okay, style and stigma. Okay, these all the parts of the flower. ओके स्टुडंट्स, आता हे तुम्हाला जे जे मी आज चार्ट दाखवले ते तुम्ही काय करायचंय, परत एकदा रिपीट करायचा, अभ्यास त्याचा करायचा आहे. आणि तुम्ही त्याच्यावर काय करू शकता, अभ्यास करून त्याच्यावर तुम्ही त्याच्यावर रिवाइज करू शकता. ओके स्टुडंट्स, नाउ आय विल स्टॉप हिअर.